जागतिक महिला शेतकरी वर्ष 2026 निमित्त महिलांना सेंद्रिय शेतीकडे प्रोत्साहन देण्यासाठी ड्रीम फाउंडेशन, बसव संगम शेतकरी गट आणि राजमाता जिजाऊ महिला शेतकरी उत्पादक कंपनी यांच्या संयुक्त विद्यमाने ड्रीम ऑर्गॅनिक फार्मर कप 2026 या विशेष स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे। या स्पर्धेत महिलांनी 10 गुंठे जमिनीत सेंद्रिय पद्धतीने भाजीपाला उत्पादन घ्यायचे असून त्यामध्ये 2 प्रकारच्या पालेभाज्या आणि 3 प्रकारच्या फळभाज्यांची लागवड करणे आवश्यक आहे। स्पर्धा 5 जून ते 5 सप्टेंबर 2026 या कालावधीत होणार असून सहभागी महिलांना बियाणे, सेंद्रिय खत तसेच भाजीपाला उत्पादनाचे प्रशिक्षण ड्रीम फाउंडेशनच्या वतीने दिले जाणार आहे। तसेच 10 गुंठ्यात सर्वाधिक उत्पादन घेणाऱ्या महिलेला प्रथम क्रमांकासाठी 21,000 रुपये सन्मानचिन्ह आणि सन्मानपत्र देऊन गौरवण्यात येणार आहे। स्पर्धेत सहभागी होण्यासाठी 26 मार्च ते 11 एप्रिल 2026 दरम्यान नाव नोंदणी करावी लागणार आहे। सहभागी महिलांसाठी 1 ते 3 मे दरम्यान सोरेगाव येथील श्री सिद्धेश्वर रिसॉर्ट, आई कृषी पर्यटन केंद्र येथे निवासी सेंद्रिय शेती प्रशिक्षण आयोजित करण्यात आले आहे। या उपक्रमात जास्तीत जास्त महिला आणि महिला शेतकरी गटांनी सहभागी व्हावे असे आवाहन गजराबाई बदगुंडकी यांनी केले। पत्रकार परिषदेला पद्मश्री राहीबाई पोपरे, संगीता बदगुंडकी यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते। माझे काही शिक्षण नाहीये, पण मी फक्त एक निसर्गाचं शिक्षण घेतले आणि या काळ्या मातीचं ज्ञान घेतले आणि तेच समाजाला सांगते का देशी जे बेणं होतं हे आता कुठंच राहिलं नाही। तर हे मी माझ्या शेतामध्ये तयार करते दरवर्षी आणि त्याची एक बीज बँक स्थापन केली आणि ते शेतकऱ्यांना घेऊन चालू का आपलं ताट कसं विषमुक्त होईल। आज म्हणलं तर आपण सगळं विषच खातोय आणि घराघरामध्ये आजार म्हणजे कॅन्सरच नाही आजार, तर पूर्वी कोणताच आजार नव्हता आणि आता कॅन्सर आहे, बीपी आहे, शुगर आहे। मग याच्यावर हा विचार कोणीच केला नाही, प्रत्येक क्षेत्रात काम करतात। तर हा एक मी मातीत राहून एक निसर्गामध्ये राहून हा विचार केला आणि एक सेंद्रिय शेती कर गावरान बेण्याकडे वळून आणि आता हे समाजाला बियाची देऊन घेऊन चालू आणि प्रत्येक दिवस एक गावामध्ये जाते आणि हे मार्गदर्शन मिळते। याची खूप गरज आहे, आता इथून पुढे गरज आहे। माती वाचवणं, निसर्ग वाचवणं हे आपल्याला खूप गरज आहे आणि हे काम सुरुवातीला मी माझ्या स्वतःच्या कुटुंबासाठी केलं, स्वतःच्या घरासाठी केलं। पण एक पाईप संस्था मला भेटली आणि त्या पाईप संस्थेच्या मार्फत आता सगळ्या जगात गेलं। तर प्रत्येक गावात एक दोन येतात आणि मग मी म्हणते शेतकऱ्यांना सांगते आपलं गावठी बेणं वाचवलं पाहिजे, निसर्ग वाचवलं पाहिजे। त्याच्याबरोबर तर मातीवर खूप विषारी औषधं, खतं, नाशक जातं। त्यांनी आता आपण जर आजार जातो कुठंतरी एखाद्या हॉस्पिटलमध्ये जातो, पण माती जर संपली तर हिला कोण डॉक्टर, कोण वैद्य भेटणार आहे। मग याच्यासाठी आपण माती पण वाचवली पाहिजे आणि माती चांगली तर अन्न चांगलं, अन्न चांगलं तर आज आपण चांगले, आपण चांगलं असलं तर पुढची पिढी चांगली करणार आहे। मग पुढच्या पिढीसाठी हे काम सगळ्यांनी मिळून केलं पाहिजे। किती करणारे पण सगळ्यांनी केलं पाहिजे।